बाई बाजू दारीत येड लागल वाग्याला लागल वाग्याला येड बाई देवा एवढ्या आनंदाने आले. कोण आहेत तुम्ही देवा? कोण आहेत तुम्ही? एवढ्या आनंदात आले ना, खेळत आले ना, कोण आहेत तुम्ही? कोण आहेत? कोणत्या देवाची शक्ती आहे तुमच्याकडे? कोण आले तुम्ही? खेळत आहे का तुम्हाला अजून? कोण कोण आले? एअरपोर्ट एअरपोर्ट बघा देवा, खंडोबाची गर्जना केली. कोणत्या गडावरून आले देवा तुम्ही? नवीन गडावरनं का जुन्या गडावरनं? बोल कडेपठार महाराज की जय. देवा, आपण कडेपठारला गेलो, तिथे तुमचा अभिषेक केला ना? आनंद आहे का तुमचा? पोचला का तुमच्यापर्यंत? मग या कुळाच्या पाठीशी राहाल का तुम्ही? राहाल ना? ते मोठे मोठे डोळे, मोठे मोठे डोळे गाणे मिशावरी मोठे मोठे डोळे गाणे मिशावरी मिशावरी
देवाचं बघायला पंढरपुराच्या गल्लीला. अहो मोत्याची कुंभारे बांधून चालली पाण्याला. मोत्याची कुंभारे बांधून चालली पाण्याला. या घाटावर तुम्ही कडेपठारच्या राजाची गर्जना केली. घट दिसतात का तुम्हाला? बघा, देवाचा घट दिसतो का तुम्हाला? डोळे उघडा, कुठे घट आहे? देव कुठे बसले? मागे वा तुम्ही, सगळे सगळे मागे वा तिकडे. मागे वा, कंबळ द्या जरा, कंबळ द्या. कुठे बसलेत तुम्ही देवा? त्या मूर्तीवर लेणा टाकून दाखवा. तो भंडारा द्या पुढे, भंडारा द्या पुढे. कुठे बसलेत आम्हाला दाखवा. आपल्याकडे घट मांडलेले देवा, आपण मूर्त्या बनवलेले, त्या मूर्तीवर टाका. तुम्ही चुकले तर आम्ही करू तुम्हाला मदत. कमीत कमी
मूर्ती ज्या मूर्तीवर तुम्ही भंडारा टाकलाय ती मूर्ती उचला ती देवा. चुकलं तर आम्ही मागे तुम्ही काय अरे मला विजाचा झाला ना देवाचा कडबडाया झाला. मला विजाचा झाला ना देवाचा कडबडाया झाला. देवाचा कडबडाया झाला. मला विजाचा झाला ना देवाचा सान्निध्य गेल्याशिवाय मूर्ती देवाची नाही तिथे तुम्ही. त्यांना पहिले बोलू दे. त्या देवाची गर्जना करू दे. त्यांना गर्जना केली त्यांनी बोलले नक्की. आम्हाला आवाज नाही आला. एक वेळा जोरात बोला. जोरात देवाचं नाव घ्या एक वेळा आणि सगळ्यांनी घ्या. बोला जोरात. एलकोट एलकोट. हे का आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्हाला आजच्या वाऱ्या खणखणी चालू आहेत ना तुमचे. तर तुमची सेवा आणि यावेळीचा तुमचा उत्सव हा किती आनंदाचा आहे तुम्हालाच माहिती आहे. तुमच्या अंतर्मनाला माहिती आहे. त्याच्या आता काय नवीन आहे आम्हाला तर माहित पण नाही. कसं आला कुठून आला ते पण माहिती नाही. आम्ही धर्मकराला समजून होतो फक्त. पण देवाने कोणाला कोणाला शक्ती द्यायची ते त्याच्या हातात आहे. ते काही जादू टोण्याचा भाग नाही. जे आहे ते त्याला तर काहीच माहिती नाही. आम्ही डायरेक्ट सोडले. आम्ही तर आता नुसता आवाज घेऊन सोडला असता. पण जा तिकडे ते तुमचं तुम्ही बघा. आता पहिलाच टाइम आलाय ना. मग देवाची कृपा कशी बघा तुमच्यावर. तुमचा एक कार्य शुद्ध पवित्र झाला तर बाकी तर त्या काय बोलतो. आता तुम्ही काय केलंय ते हुम हाम केलं ना. हुम हाम केलं म्हणजे ती जागा शुद्ध झाली. ती पवित्र झाली. आणि तुमच्या कुळात काय आहे नाथांचे नवनाथ काय ते बरोबर एकदम शुद्ध आणि पवित्र दत्तगुरूचं स्थान येते. लक्षात ठेवा. हे कुलदैवत ज्याला दिला ना आता मोकळा भरून देते. आणि त्याचं नाही तिकडे घेऊन पण जाते. आरती करा पटकन.